So hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So in today's lecture we are going to deal with our method number second, that is Jacobi's method. Okay friends, so this method is once again one of the easiest method if we think about how to find xyz with the help of this method. Okay, so task is now very easy. Our task is find the values of xyz with the help of Jacobi's method. Okay, so via example we directly how to deal with Jacobi's method हे discuss करूया. Clear friends? So at any example, okay, कुठल्याही example मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल, use Jacobi's method solve given equations. Okay, म्हणजे हे जे गिवन इक्वेशन्स प्रेझेंट आहेत ना, देर आर 3 इक्वेशन्स. तर या 3 इक्वेशन्सला आपल्याला विथ द हेल्प ऑफ जॅकोबीज मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. आणि क्वेश्चन मध्ये 100% तुम्हाला मेन्शन केलेलं असेल सॉल्व्ह अप टू 2 इटरेशन्स, अदरवाइज सॉल्व्ह अप टू 3 इटरेशन्स. क्वेश्चन काय असणार आहे? सॉल्व्ह these 3 equations with the help of Jacobi's method up to 2 iterations, otherwise up to 3 iterations. Okay, so now via example आपण Jacobi's method ची प्रोसेस एकदम हेल्दी प्रोसेस आहे, वन ऑफ द इजिएस्ट प्रोसेस आहे, तुम्हाला 0 मिनिटांमध्ये समजेल. क्लियर फ्रेंड्स? सो नाउ थिंक अबाउट आवर एक्झाम्पल. क्लियर? सो एक्झाम्पल मध्ये 3 इक्वेशन्स प्रेझेंट असतील. ओके, फक्त काय करायचंय जॅकोबीज मेथड मध्ये, इक्वेशन नंबर 1, 2, 3 हे इक्वेशन्स डिसाइड करताना ऍट स्टार्टिंग मोमेंट ऑलवेज रिमेंबर हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स कुठल्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे एवढंच चेक करायचंय. काय चेक करायचंय? हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स. ओके, सो इफ वी थिंक अबाउट फर्स्ट इक्वेशन, हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स इज 83. सेकंड इक्वेशन मध्ये 7 आहे आणि थर्ड इक्वेशन मध्ये 3 आहे. ओके, तर ज्या इक्वेशन मध्ये हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स असेल ते इक्वेशन असेल आपलं इक्वेशन नंबर 1. ओके, मीन्स ऑटोमॅटिकली हे इक्वेशन काय झालं आपलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली नाउ वी कॅन चेक आउट हायेस्ट कोएफिशियंट ऑफ वाय इन ऑल इक्वेशन्स. काय ह्याच्यामध्ये है ना 52. तर ज्या इक्वेशन मध्ये हायेस्ट कोएफिशियंट ऑफ वाय असेल दॅट विल बी आवर इक्वेशन नंबर 2. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इझी. क्लियर? मीन्स ऑटोमॅटिकली हे काय झालं मग इक्वेशन नंबर 3. म्हणजे इक्वेशन नंबर 1, 2, 3 ही सिक्वेन्स तुम्हाला ऑलरेडी दिली एक्झाम्पल मध्ये, बट समटाइम्स एक्झाम्पल मध्ये ही सिक्वेन्स दिलेली नसते. तर त्या मोमेंटला ऑलवेज रिमेंबर हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स ते इक्वेशन असेल आपलं इक्वेशन नंबर 1. हायेस्ट कोएफिशियंट ऑफ वाय ज्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट असेल दॅट विल बी आवर इक्वेशन नंबर 2. अँड हायेस्ट कोएफिशियंट ऑफ झेड ज्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट असेल दॅट विल बी आवर इक्वेशन नंबर 3. क्लियर फ्रेंड्स? सो दिस इज स्टेप नंबर 1. Decide equation number 1, equation number 2 and equation number 3. I think खूप simple process है ना. Then via equation number 1, our step number 1 is going on. ठीक है? Via equation number 1, our task is find the value of x. Via equation number 2, our task is find the value of y. And via equation number 3, our task is find the value of z. Okay friends, तर आता पहिल्या इक्वेशन मधून we have to find out x, second equation मधून we have to find out y, and in third equation we have to find out z. Clear? So if we think about equation number 1, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? x ची व्हॅल्यू. तर सिंपली काय करायचे, एक्सच्या टर्मला स्टेबल ठेवायचे है ना. 83x ऍज इट इज अँड रिमेनिंग ऑल टर्म्सला RHS ला शिफ्ट करायचे. क्लियर? सो वी सिंपली गेट 95 ऑलरेडी RHS ला प्रेझेंट आहे, प्लस 11y शिफ्ट केला काय होईल तो मायनस 11y, मायनस 4z शिफ्ट केला काय होईल तो प्लस 4z. क्लियर? म्हणजे हा प्लस आहे शिफ्ट केला काय होईल मायनस, हा मायनस आहे शिफ्ट केला काय होईल प्लस. म्हणजे हे तुम्हाला मिळणार आहे
क्लिअर आहे. आणि हा जो इंटू 83 आहे एक्स बरोबर इंटू मध्ये ना तो कशामध्ये शिफ्ट होईल, डिवायडेशन मध्ये. क्लिअर फ्रेंड्स. सो फर्स्ट इक्वेशन दॅट इज इक्वेशन नंबर 4 काय असणार आहे, 95 मायनस 11x प्लस 4z डिवायडेड बाय 83. Clear? So this is equation number 4. So similarly we can easily find out equation number 5 and equation number 6. So now via equation number 2 our task is find the value of y, and via equation number 3 our task is find the value of z. Okay. So ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची, ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स त्या टर्मला ॲज इट इज LHS ला फिक्स करायचं. आता सेकंड इक्वेशन आपलं टास्क काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. सो दॅट्स वाय वाय ची टर्म आहे तशी फिक्स करायची, रिमेनिंग टर्म्सला RHS ला शिफ्ट करायचे. ओके. सो वी सिम्पली गेट 52y इज इक्वल टू 104 प्लस टर्म आहे शिफ्ट केली मायनस 7x प्लस टर्म आहे शिफ्ट केली मायनस 13z. ओके. आणि लास्ट मोमेंटला काय होईल, हा 52 इंटू मध्ये हा कशामध्ये शिफ्ट होईल, डिवायडेशन मध्ये. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 5. अँड इफ वी थिंक अबाउट इक्वेशन नंबर 3, via इक्वेशन नंबर 3 आवर टास्क इज फाइंड z. सो दॅट्स वाय z च्या टर्मला मी सर्कल केलंय. का सर्कल केलंय, कारण z च्या टर्मला स्टेबल ठेवायचे, रिमेनिंग टर्म्सला RHS ला शिफ्ट करायचे. सो वी सिम्पली गेट 29z इक्वल टू 71 प्लस टर्म आहे शिफ्ट केली मायनस होईल 71 मायनस 3x प्लस टर्म आहे शिफ्ट केली मायनस होईल मायनस 8y. आणि हा इंटू मधला 29 कशामध्ये शिफ्ट होईल, डिवायडेशन मध्ये. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 6. Clear friends? Step number 1 is decide equation number 1, 2 and 3 via highest coefficients of x, y and z respectively. Okay. Then step number 2 is from equation number 1 find the value of x, from equation number 2 find the value of y, and from equation number 3 find the value of z. Clear? So these are step number 1 and step number 2's. Clear? So now think about step number 3. आता ऍक्च्युअली आपलं टास्क आहे फाइंड द XYZ. क्लिअर? आता हे XYZ ची व्हॅल्यू आपल्याला अप्रॉक्सिमेटली फाइंड करायची. मीन्स नॉट डिरेक्टली, इनडायरेक्टली आपल्याला काय करायचंय, XYZ ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. सो ऍट द स्टार्टिंग मोमेंट, ओके, इनिशियल अप्रॉक्सिमेशन तुम्हाला अज्युम करायचंय. इनिशियल अप्रॉक्सिमेशन मीन्स व्हॉट, स्टार्टिंग अप्रॉक्सिमेशन दॅट इज स्टार्टिंग व्हॅल्यूज की ज्या तुम्हाला अज्युम करायच्यात. तर स्टार्टिंग व्हॅल्यूजला मी काय म्हटलं, x नॉट, y नॉट, z नॉट. एव्हरी व्हॅल्यूज या काय असणार आहेत, x, y, z असणार आहेत. फक्त काय करतोय, इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स आर गोइंग ऑन, है ना. सो दॅट्स वाय इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स मध्ये एव्हरी टाइम वी हॅव टू फाइंड आउट x, y, z. सो एव्हरी टाइम वी आर अनेबल टू राईट XYZ, कारण प्रत्येक वेळेस XYZ लिहिण्यापेक्षा त्याला काय करायचंय, आपण एक सफिक्स डिसाइड करून टाकायचा आहे ना. आता इनिशियल रूट आहे, दॅट्स वाय त्याला काय म्हणणार आहे मी, x नॉट, y नॉट अँड z नॉट. तर इनिशियल व्हॅल्यू मी सिलेक्ट केली आहे, x नॉट इक्वल टू 0, y नॉट इक्वल टू 0, z नॉट इक्वल टू 0. मीन्स x ची व्हॅल्यू 0 घेतली, y ची 0 घेतली, z ची व्हॅल्यू 0 घेतली. Clear है? So now with the help of initial approximation, I just find out first approximation. Okay, the initial approximation means last approximation तुमच्या current approximation ला help करणार आहे. Okay, things are very simple. Last approximation तुमच्या current approximation ला use करणार आहे आपण current approximation मध्ये. Clear आहे? So करंट अप्रॉक्सिमेशनला मी म्हटलं x1, y1, z1. ओके. करंट अप्रॉक्सिमेशन मध्ये आपलं टास्क आहे x1, y1, z1. बिकॉज x नॉट, y नॉट, z नॉट आर आवर इनिशियल व्हॅल्यूज, है ना. सो फर्स्ट अप्रॉक्सिमेशनला काय म्हटलं मी, x1, y1, z1. म्हणजे हे सगळे XYZच आहेत. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, XYZच आहेत.
फक्त आपण काय करतोय, एव्हरी अप्रॉक्सिमेशन मध्ये हा जो सफिक्स आहे ना, ओके, हा फक्त मी चेंज करतोय. क्लिअर आहे? सो एक्स इक्वेशन नंबर 4 आहे तसं बघून लिहायचंय. y1 मीन्स ऑड इक्वेशन नंबर 5 आहे तसं बघून लिहायचंय. अँड z1 मीन्स ऑड इक्वेशन नंबर 6 आहे तसं बघून लिहायचंय. क्लिअर आहे? फक्त बघून लिहिताना, ओके, हा x1 आहे तुमचा आता या मोमेंटला 95 मायनस 11 y ची व्हॅल्यू किती आहे? व्हॅल्यू 0 है ना. लास्ट अप्रॉक्सिमेशन करंट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचे. ऑलवेज रिमेंबर, लास्ट अप्रॉक्सिमेशन करंट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचे. क्लिअर? सो y च्या प्लेसला 0 प्लस 4 टाइम्स z ची व्हॅल्यू 0 है ना, डिवायडेड बाय 83. अँड ऑलवेज रिमेंबर, हा जो न्यूमरेटर आहे ना कॅल्सी मध्ये, हा न्यूमरेटर अगोदर सोडवा. डिरेक्टली फाइंड आउट करू नका. दिस वन डिवायडेड बाय 83 कॅल्सी मध्ये 100% वी विल गेट रॉंग सोल्युशन. सो बेटर वे, न्यूमरेटरची व्हॅल्यू फाइंड करा आणि त्या आन्सरला 83 ने डिवाइड करा. देन विल गेट करेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, सो व्हाया कॅल्क्युलेशन आपला x1 आला 1.1446. अँड ऑलवेज रिमेंबर, पॉइंट नंतर किती डिजिट लिहायचे हा क्वेश्चन ऑलवेज अराइज होतो. तर पॉइंट नंतर ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स 4 डिजिट्स लिहायचे. किती डिजिट्स? ओनली 4 डिजिट्स लिहायचे आपण. क्लिअर आहे? देन इफ वी थिंक अबाउट y1, तर ऍक्च्युली y1 साठी हा y आहे तसा पाहून लिहायचा आहे आपण. ओके, 104 मायनस 7 इंटू एक्स, एक्स ची इनिशियल अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू 0 मायनस 13 इंटू झेड ची इनिशियल अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू 0 अपॉन 52. ओके, सो दिस विल बी आवर झेड. क्लिअर आहे? सॉरी, वाय. आणि वाय ची व्हॅल्यू व्हाया कॅल्क्युलेटर वी कॅन इझिली फाइंड आउट. सो वाय ची व्हॅल्यू आली 2. वाय च्या व्हॅल्यूला काय म्हटलं मी? y1. अँड सिमिलरली फॉर z1, हा z आहे तसा लिहायचा आहे. मीन्स फॉर एव्हरी अप्रॉक्सिमेशन एक्स वाय झेड, दॅट इज इक्वेशन नंबर 4, 5 अँड 6 आहे तसे लिहायचेत आपल्याला. क्लिअर आहे फ्रेंड्स? सो z1 साठी हे इक्वेशन लिहिलंय मी. ठीक आहे, 71 मायनस 3 इंटू एक्स मीन्स ऑट एक्स नॉट किती आहे? 0 मायनस 8 इंटू वाय नॉट किती आहे? 0. ओके, सो अपॉन 29. अँड वाया कॅल्सी वी कॅन इझिली फाइंड आउट z1 ऑल्सो, है ना. तर ती ही व्हॅल्यू आली आपली. Clear? Then with the help of first approximation, so now we have to find out second approximation. Clear? Second approximation मध्ये our task is exactly same, find x y z, but only हा जो इंडेक्स आहे ना, है ना, ज्याला सफिक्स म्हणतो आपण, हा सफिक्स फक्त काय असणार आहे? बाय आवर सिक्वेन्स. आता x नॉट नंतर काय येणार? x1. x1 नंतर काय येणार? x2. x2 नंतर काय येणार? x3. ॲज लाईक. ठीक आहे, की एक सेकंड अप्रॉक्सिमेशन मध्ये मी आता काय फाइंड आउट करणार? x2, y2 अँड z2. क्लिअर? सो x2 मीन्स व्हॉट? x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 आहे तसं लिहायचंय आपल्याला. y2 मीन्स व्हॉट? y ची व्हॅल्यू, दॅट इज इक्वेशन नंबर 5. अँड z2 मीन्स व्हॉट? z ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 6. ओके, मीन्स एव्हरी अप्रॉक्सिमेशन मध्ये इक्वेशन नंबर 4, 5 अँड 6 आहे तसं लिहायचंय. फक्त सिम्पली काय करायचंय? एक्स वाय झेड च्या प्लेसला लास्ट अप्रॉक्सिमेशन मधल्या व्हॅल्यूज रिप्लेस करायचे. क्लिअर? सो नाव फॉर x2, एक्सच लिहिणार आहे मी. 95 मायनस 11 y ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू है ना 2 प्लस 4 टाइम्स z ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू. ओके, अपॉन 83. and via calculation we get x2 is equal to 0.9975. Clear friends? Similarly y2 लिहिताना इक्वेशन नंबर 5च लिहायचे आहे तसं पाहून लिहायचे. 104 मायनस 7 इंटू एक्स ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू, दॅट इज
1.1446 मायनस 13 इंटू झेड ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू है ना, झेड ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू अपॉन 52. So once again with the help of calci we get 1.2338 and similarly for Z2 इक्वेशन नंबर 6 आहे तसं लिहायचंय, फक्त याच्यामध्ये x ची लास्ट अप्रॉक्सिमेशन मधली व्हॅल्यू यूज करायची 1.1446 अँड y च्या प्लेसला लास्ट अप्रॉक्सिमेशन मधला y यूज करायचा, दॅट इज 2/29. क्लियर? सो when in our question ज्या मोमेंटला तुम्हाला विचारतील सॉल्व अप टू 2 इटरेशन्स, तर सेकंड अप्रॉक्सिमेशन कंप्लीट केल्यानंतर याच्यामध्ये जे तुमचे XYZ आलेत त्या व्हॅल्यूजला तुमच्या फर्म व्हॅल्यूज म्हणून लिहायचे आपण. क्लियर आहे? जर समटाइम्स एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचारलं सॉल्व अप टू 3 इटरेशन्स, देन थर्ड अप्रॉक्सिमेशन पण तुम्हाला सोडवावं लागेल. क्लियर आहे? आणि थर्ड अप्रॉक्सिमेशन मध्ये आलेल्या एक्सच्या व्हॅल्यूज, वायच्या व्हॅल्यूज अँड झेडच्या व्हॅल्यूज, या व्हॅल्यूज तुमचे सोल्युशन्स असतील. क्लियर आहे फ्रेंड्स? सो प्रोसेस इज व्हेरी व्हेरी सिंपल अँड एव्हरी टाइम ऑलवेज रिमेंबर, जे आपण फर्स्ट अप्रॉक्सिमेशन मध्ये करतोय ना, सेम प्रोसेस सेकंड अप्रॉक्सिमेशन मध्ये करतोय, सेम प्रोसेस नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन मध्ये करणार आहे. मीन्स व्हॉट? इन जॅकोबीज मेथड वी हॅव टू रिपीट सेम प्रोसेस अगेन अँड अगेन. काय करतोय आपण? जॅकोबीज मेथड मध्ये सेम प्रोसेस आपण अगेन अँड अगेन रिपीट करतोय. सो दॅट्स वाय दिस मेथड इज नोन ॲज इटरेटिव्ह मेथड. या मेथडला काय म्हणतो आपण? इटरेटिव्ह मेथड, और यू कॅन से दॅट इनडायरेक्ट मेथड. क्लियर फ्रेंड्स? ओके, सो होप्स पिक्चर क्लिअर झाला असेल. सोपी कन्सेप्ट आहे, एकदम इझी कन्सेप्ट आहे. एक्झाम मध्ये विचारलं 100% वेटेज विल बी 4 मार्क्स मिनिमम अँड अप टू कुठं जाईल हे? मे बी 6 मार्क्सला हा क्वेश्चन विचारू शकतात बिकॉज ऑफ कॅल्क्युलेशन्स. डन एव्हरीवन? ओके, सो एव्हरीथिंग लुक्स लाईक सिंपल. पिक्चर क्लिअर झाला असेल. Okay, so once again, if you like this video, then please like, share and subscribe to my channel. Thank you friends.